भाजपाच्या मोर्चात नियमांचं उल्लंघन, मुंबई पोलिसांकडून मोर्चा आयोजकांविरोधात गुन्ह्याची नोंद. अमरावती पोलिसांनी काढली अयान अहमदची धिंड. अयान हा परतवाडा लैंगिक छळ प्रकरणातील मुख्य आरोपी. महाराष्ट्र पोलिसांना कल्पना खरातही सापडेना. राहता न्यायालयानं कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला. कॉर्पोरेट जिहाद्यांची सहकारी निदा खान गेली कुठे? 2 आठवड्यांपासून निदा खानचा ठाव ठिकाणाच सापडेना. नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह. गांधी हत्येचं जैन मुनींकडून समर्थन. वादग्रस्त निलेशचंद्र बोलल्यानं काँग्रेसचा संताप. नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद्यांची सुटकेसाठी धडपड. संशयित आरोपींचा जामिनासाठी अर्ज. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयात 2 मे रोजी होणार सुनावणी. सप्तशृंगीची चांदी कुणी चोरली? देवीची 23 किलो चांदी गायब झाल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा दावा. बोंधू राजेंद्र गडगेच्या सुटकेसाठी देव पोलीस महादेवाची पिंड ठेवली पाण्यात. पंढरपुरात भाजप शिवसेनेत वाद. उद्यानाचं काम पूर्ण, मग उद्घाटनाचा हट्ट का? शिवसेनेचा भाजपला सवाल. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे भाजपच्या निशाण्यावर. मोदींना दहशतवादी ठरवल्यानं खरगेंचा भाजपाकडून निषेध. तुरुंगात वाल्मिक कराडच्या टोळीचा धुमाकूळ. कराडच्या गुंडांनी मारहाण केल्याचा कैद्याचा आरोप. सुदर्शन आणि प्रतीक घुले विरोधात मारहाणीची तक्रार. खोटं बोलण्याच्या दाव्यावरून शब्दबाण. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप. जनता भाजपाच्या विरोधात गेली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचा दावा. जागा अवघी एक, इच्छुक मात्र अनेक. मातोश्रीवर परिषद मिळवण्यासाठी अनेकांचे दावे. भाजपा विधान परिषदेवर 3 महिला पाठवणार. जबाबदार सूत्रांची जय महाराष्ट्राला माहिती. बुधवारी भाजपच्या सुकाणू समितीची बैठक. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. न्यायालयात हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 मे रोजी. मराठी बोलणाऱ्याच्याच रिक्षात बसा. रिक्षा चालकांच्या भाषिक वादात मनसेची उडी. महाराष्ट्राच्या लालपरीचे सेलिब्रिटी सदिच्छा दूत. अपघात टाळण्यासाठी रितेश आणि जेनेलिया जोडीनं करणार प्रचार. शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाची सरकारकडून दखल. संपाबाबत राज्य सरकारचे तोडगा काढण्याचे प्रयत्न. आधी मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करा, नंतर टोल नाका बांधा. विरोधकांची मागणी. विविध मागण्यांसाठी कृषी केंद्र चालकांचा बेमुदत संपाचा इशारा. राज्यव्यापी संपाचा शेतकऱ्यांवर परिणाम होण्याची शक्यता. नवरा बायकोत राडा, झाला खुनाचा उलगडा. 4 वर्षांपूर्वीच्या मृतदेहाचे अवशेष आता पोलिसांच्या ताब्यात. लग्न जुळत नसल्यानं 2 युवकांचा गळफास. युवकांच्या आत्महत्यांमुळे बुलढाण्यात खळबळ. लग्नास नकार दिल्यानं प्रेयसी संतापली. प्रियकराला खुर्चीला बांधून जिवंत जाळलं.